हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा व्लॉगमध्ये. आता चाचू बोलला 2026ला दुनिया संपते, तर निघालो दीपक लोडाला घेऊन गोव्या. तर 12:30 वाजले होते रात्रीच्या आणि आम्ही पोहोचलो पनवेल स्टेशनला आणि तिथे ट्रेनसुद्धा लागली होती, कोकण कन्या एक्सप्रेस. तर बसलो ट्रेनमध्ये. तर सकाळचे वाजले 6:30 आणि आम्ही उतरलो रत्नागिरी स्टेशनला. आता तुम्ही विचार कराल की रत्नागिरी स्टेशनला का, हा तर गोव्याला चालला होता. तर बरोबर मित्रांनो, चाललेलो गोव्याला, पण रात्री ट्रेनमध्ये बसल्या बसल्या विचार केला की रत्नागिरी स्टेशनला उतरून आपल्याला गणपतीपुळेसुद्धा करता येईल. तर म्हणून आम्ही रत्नागिरी स्टेशनला उतरलो, गणपतीपुळेला जायला निघालो. आता तुम्ही बघू शकता, हे आहे रत्नागिरी स्टेशन. रत्नागिरी स्टेशन इतकं सुंदर आहे, मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये बघितलं. जणू काही असं वाटत होतं की मी कोणत्या तरी एअरपोर्टला आलो आहे. इतकं सुंदर त्यांनी बनवलं आहे. वरती चढल्याच्या नंतर बाहेर निघाल्याच्या नंतर खूप सुंदर असं त्यांनी स्टेशन बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पूर्णपणे एअरपोर्टसारखं वाटतं आहे. तर मग गाईज, आमचा प्लॅन होता इथून जायचं होतं आपल्याला बस स्टँडला, रत्नागिरी बस स्टँडला. तर इथून आम्ही पोचलो रत्नागिरी बस स्टँडला आणि तिथून आम्ही बस पकडली गणपतीपुळेला जाण्यासाठी. तर गाईज, बसमधनं खूप सुंदर असे नजारे होते. आरेवारे बीचसुद्धा लागला, पण बीच लागला लेफ्ट साईडला आणि मी होतो राईट साईडला, तर म्हणून मला शूट करता नाही आला. तर बस सोडते आपल्याला गणपतीपुळेच्या मेन मंदिराजवळ. मंदिराचा हा गेट, याचंसुद्धा काम चालू होतं. तर आतमध्ये येताच हे मेन मंदिराचं गेट आणि इथे मन प्रसन्न करणारी सकाळी सकाळी लागलेली गणपतीची गाणी. तर काही शूज काढले आणि आतमध्ये गेलो बघतो तर कोणत्याही प्रकारची गर्दी नव्हती, कारण आम्ही सकाळी खूप लवकर पोहोचलेलो. हे आहे लाईव्ह दर्शन. तर मित्रांनो, आतमध्ये कोणत्याही प्रकारचा मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी शूट नाही करू शकत, पण वरच्या खिशामध्ये टाकून मी शूट करणार. तर काय, खिशामध्ये मोबाईल होता, पण त्या काकांना दिसला. ते काका बोलले की मोबाईल बंद करा, पण तरीसुद्धा एका सेकंदा का होईना तुम्हाला दर्शन मिळणार. बघू शकता तुम्ही, पुढे जाताना छोटंसं दर्शन तुम्हाला बघायला मिळणार. आणि त्यानंतर लगेच मला मोबाईल बंद करावा लागला. तर गाईज, तुम्हाला दर्शन जर मिळालं असेल तर प्लीज कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया एकदा बोललाच पाहिजेत. आणि हे गणपती मंदिर खूप छान मंदिर आहे. लागूनच बीच आहे आणि बीचच्या बाजूला हा मंदिर. खूप सुंदर वातावरण आहे, खूप सुंदर हवा सुटलेली असते. खूप मजा आली इथे. तर इथून आम्ही आता निघतो रत्नागिरीला जायला, कारण 12:30 वाजता तिथून आम्हाला तिवीमला जाण्यासाठी ट्रेन होती. तर फायनली गाईज, आम्ही पोचलो तिवीम स्टेशनला. आणि तिवीम स्टेशनला 31st जेवढी गर्दी पाहिजे तेवढी गर्दी तिवीम स्टेशनला नव्हती. तर खूप खुश झालेलो. तर गाईज, चला आता